एका ताज्या घडामोडीच्या अनुषंगाने आपण आता पुढील बातमीकडे वळतोय। मनसेनं मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतलेली पाहायला मिळतेय। या निमित्ताने जी दृश्य आपल्या डोळ्यासमोर येत आहेत त्यामध्ये मनसैनिक आंदोलन करताना दिसत आहेत। मनसैनिकांनी मराठी भाषेच्या वापराच्या साठीचा हा आग्रह केलाय। अनेक ठिकाणी मराठी भाषेचा वापर दुर्लक्षिला गेलेला आहे। याच निमित्ताने मनसेचे पदाधिकारी एका कार्यालयात एका आस्थापनेमध्ये जाऊन आंदोलन करताना दिसतात। हॉटस्टार मराठी या वाहिनीवर मराठी भाषेचा पर्याय का नाही याच्यासाठी मनसेचे कार्यकर्ते कार्यालयात दाखल झाले। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे या निमित्ताने आमच्या सोबत जोडले आहेत। शुभम, आवाज येतोय? हो सर। शुभम, ओटीटीवर मराठीला दुर्लक्षिलं जातं आणि याच निमित्ताने एका ओटीटी प्लॅटफॉर्मवर मराठी का नाही म्हणजे मराठी कंटेंट का नाही यासाठी मनसे आक्रमक झालेली दिसतेय। मनचिसे या संघटनेचे कार्यकर्ते इथे त्या कार्यालयात घुसलेले दिसतात। प्रसाद सर, आपण बघू शकतो मनसे जे आहे मागील 2 तासांपासून जे आहे आक्रमक झालेला आहे आणि ओटीटी एक ओटीटी एक हे आहे, हॉटस्टारची कंपनी आहे, त्या कंपनीच्या विरोधात आक्रमक झालेले आहेत। मराठी भाषेचा पर्याय का नाही यासाठी ते आक्रमक झालेले आहेत। याची माहिती जी आहे ती मिळते आपल्याला आणि आपण दृश्यांमध्ये देखील बघू शकतो की हॉटस्टारच्या कार्यालयात देखील झालेला दिसून येत आहे। 2 तासांपासून हॉटस्टारच्या शुभम, माझा पुढचा प्रश्न शुभम तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे माझा की या आंदोलनाचं नेतृत्व कोण करतंय आणि असं कुठलं मराठी कंटेंट त्या संबंधित ओटीटी प्लॅटफॉर्मनी नाकारलं? अर्थातच कुठला पर्याय हॉटस्टार यांनी मराठीसाठी ठेवलेला नाहीये, यासाठी ते आक्रमक झाले आहेत। मनसेकडनं हे करण्यात येत आहे आणि याची पूर्ण जबाबदारी जी आहे ती अमय खोपकर यांच्याकडे आहे। अमय खोपकर हे या सर्व प्रकरणाच्या विरोधात जे आहेत आक्रमक झालेले दिसून येत आहेत आणि कुठलाही प्रतिसाद त्यांना मिळत नाही आहे, म्हणून ते आता पुन्हा एकदा जे आहेत आक्रमक झालेले आहेत। लेखी आश्वासन त्यांना कुठलंही मिळत नाही आहेत, म्हणून ते आक्रमक आहेत। या अनुषंगाने त्यांचं आंदोलन जे आहे त्या ठिकाणी होत आहे आणि असं देखील समजण्यात येत आहे की कुठला ना कुठला आता पर्याय जो आहे तो त्यांनी उपलब्ध करून द्यावा आणि त्यानंतरच जे आहे आम्ही इकडनं मागे हटू अशी देखील त्यांच्याकडनं ग्वाही जी आहे ती देण्यात येत आहे। प्रसाद सर, धन्यवाद शुभम या माहितीच्यासाठी। आपण आंदोलनाकडे बारकाईने लक्ष ठेवा आणि ताज्या घडामोडी पोहोचवत राहा। आत्ताच्या घडीला आपण विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर म्हणजेच तुमच्या घरात केबलद्वारे येणाऱ्या इंटरनेटच्या माध्यमातून येणाऱ्या करमणूक वाहिन्यांवर मराठीला स्थान मिळत नसल्याबद्दल मनचिसे अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या वतीने आंदोलन केलं जातंय ते पाहतो आहोत। सचिन भाऊ काय सांगाल? सर काय सांगाल? 2 तास भाग पडलेला आहे, कोणी याबद्दल काहीच हे घेत नाहीये, ठोस भूमिका घेत नाहीयेत। आम्हाला 2 मिनिटं करून मनसेच्या कडून एका ओटीटी कंपनीत आंदोलन केलं गेलेलं आहे। मराठी भाषेत तयार होणारा करमणुकीचा कार्यक्रम प्रसारित न करण्याची भूमिका ज्या ओटीटी कंपन्यांनी घेतली त्यांच्या विरोधातलं हे आंदोलन आहे। आत्ता अशा कंपन्यांपैकी एका कंपनीच्या कार्यालयामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे कार्यकर्ते पोहोचलेले आहेत। मनसैनिकांना इथे प्रतिसाद मिळत नसल्यानं ते आता आक्रमक झालेले दिसत आहेत। भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख प्रवक्ता केशव उपाध्ये आपल्या सोबत आहेत। केशवराव नमस्कार, स्वागत आपलं जय महाराष्ट्रवर। मनसेच्या वतीने मराठी भाषेच्या साठीचं आंदोलन सुरू आहे। आपण सत्तेत आहात, गृह विभाग तुमच्या पक्षाकडे आहे,
आपण कारवाई काय करणार अशा OTT प्लॅटफॉर्मवर जे मराठीला दुय्यम स्थान देतात? महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला सन्मानाची वागणूक मिळालीच पाहिजे. इथली मराठी भाषा आहे आणि त्यामुळे या भाषेचा आग्रह, या भाषेचा सन्मान हा सगळ्यांनी ठेवलाच पाहिजे. ही भारतीय जनता पार्टीची मुख्य भूमिका आहे. त्यामुळे मराठीच्या भाषेला जर कोणी दुय्यम स्थान देत असेल तर त्याच्याबद्दल नक्कीच कारवाई केली जाईल. त्याच्या मराठी भाषेचा अवमान हा सहन केला जाणार नाही, याबद्दल निश्चित राहावं आपण. केशवराव, एक छोटा प्रश्न आणखीन. तुमच्या पक्षाची यात भूमिका काहीच दिसत नाही, कारण मराठीच्या मुद्द्यावर सातत्यानं मनसेच आक्रमक झालेली दिसते. मला असं वाटतं मराठीला अभिजात दर्जा मिळण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीचं सरकार, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची मेहनत आणि केंद्रातही नरेंद्र मोदीजी पंतप्रधान असताना झाले. तर मराठी भाषेबद्दलचा आग्रह, मराठी भाषेबद्दलचं प्रेम हे भारतीय जनता पार्टीचं नेहमीच कायम राहिलंय आणि त्यासाठी नेहमीच भारतीय जनता पार्टी आग्रही आहे. आता राहिला प्रश्न आंदोलनाचा, तर प्रत्येक पक्षाची व्यक्त होण्याची पद्धत वेगळी असते. मनसे त्यांच्या पद्धतीने आंदोलन करत आहे. आम्ही हा विषय नक्की सरकारकडे मांडू आणि मराठी भाषेला जर कोणी दुय्यम स्थान देत असेल तर त्यावरती कारवाई झाली पाहिजे, ही आमची भूमिका असेल. धन्यवाद केशवराव या संवादासाठी. आत्ता या क्षणाला घडणारी एक बातमी आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येतोय. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे कार्यकर्ते एका OTT कंपनीच्या कार्यालयामध्ये घुसलेले आहेत. त्या OTT कंपनीनं मराठीत बनवल्या गेलेल्या करमणुकीच्या कार्यक्रमांना स्थान न देण्याची भूमिका घेतल्यानं हे आंदोलन केलं जात आहे. सातत्यानं आंदोलनाच्या निमित्तानं कंपनीच्या व्यवस्थापनाशी संवाद करण्याचा प्रयत्न जेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी केला तेव्हा त्यांना उडवाउडवीची उत्तरं मिळाली आणि कोणीही व्यवस्थापनाकडून आंदोलकांशी संवाद साधण्यात पुढे आलं नाही. म्हणून मनसेचे कार्यकर्ते संतप्त झालेले आपल्याला दिसतायत. OTT म्हणजेच इंटरनेटच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचणारा कार्यक्रम. या निमित्तानं एक आणखी नवा तपशील आपल्या समोर येतोय. समालोचनाच्या संदर्भातला आहे. क्रीडा विषयक कार्यक्रमांच्या बाबत ज्या वेळेला कार्यक्रम होत असतो, म्हणजेच क्रीडा स्पर्धा होत असतात, त्यावेळेला त्याचं वितरण आणि विवरण हे मराठी भाषेत होत नाही. मराठी व्यतिरिक्त भोजपुरी भाषेतही आपल्याला समालोचन ऐकायला मिळतं. या मुद्द्यावर मनसेनं आक्रमक भूमिका घेतलेली आहे. क्रिकेटच्या सामन्यांचं समालोचन मराठीत व्हावं हाही मुद्दा मनसेच्या वतीनं मांडण्यात आलाय. या निमित्तानं हॉटस्टार या संस्थेच्या कडून आलेलं उत्तरही आपल्यापर्यंत पोहोचलंय. हॉटस्टारची व्यवस्थापकीय भूमिका अशी आहे की जर प्रेक्षकांनी मागितलं तर मराठीत समालोचन निश्चित उपलब्ध करून दिलं जाऊ शकतं. सध्याच्या स्थितीत मागणी तसा पुरवठा हा ही प्रकार आणि ही भूमिका व्यवस्थापनाची असल्यानं मराठीमध्ये समालोचन का नाही असं विचारलं असता हॉटस्टारच्या व्यवस्थापनानं प्रेक्षकांची तशी मागणी न मिळाल्याचं सांगितलंय. यापूर्वी सुद्धा आपण मनसेची मराठी भाषेच्या वापरासाठी आणि अधिकाधिक प्रसाराच्या साठीची आक्रमक भूमिका पाहिली आहे. दुकानांवरील पाट्या मराठीत असल्याच पाहिजेत. मोबाईलवरील कॉलर ट्यूनच्या दरम्यान येणारा सूचना संदेश मराठीत असलाच पाहिजे. यासाठी मनसे आक्रमक होतीये.
आवाज नका काढू. साहेबांना बोलू द्या. थोडं मागे व्हा. थोडं मागे व्हा. DRI प्लांटचं उद्घाटन करून माननीय मुख्यमंत्री महोदय जेव्हा कार्यक्रम मनसेच्या वतीनं या निमित्तानं भूमिका मांडली जाते ती आपण आता ऐकणार आहोत. मनसेनं या निमित्तानं असंही म्हटलेलं आहे की ते कोणत्याही व्यवस्थापनाला धमकी देण्यासाठी कार्यालयात आलेले नाहीत, तर केवळ आणि केवळ आपली भूमिका मांडण्याच्यासाठी भेटण्यासाठी संबंधित व्यवस्थापनाच्या कार्यालयात पोहोचले आहेत. अमेय खोपकर आणखी काय म्हणतायत तेही आपण ऐकणार आहोत. समालोचन होणार हे त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेलं आहे आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एकच सांगतो, महाराष्ट्रामध्ये माज हा फक्त मराठी माणसांनीच करायचा, इतर लोकांनी आमच्यावर दादागिरी करायची नाही. सर तुम्हाला पत्र देण्यात आलं, त्या पत्रात नेमकं काय सांगण्यात आलं त्यांच्याकडून? याच्यामध्ये लिहिलेलं आहे की हॉटस्टारवर मराठीमध्ये समालोचन ते लोक सुरू करतायत लवकरच, आणि ते सुरू होईल त्यांच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि मी महाराष्ट्रातल्या नव्हे जगातले सर्व मराठी प्रेक्षकांना विनंती करतो की आपण देखील, आम्ही भांडतोय मराठी भाषा दिसावी, आपल्याला ऐकू यावी मॅच बघताना, पण आपण देखील जेव्हा मॅच बघतो आपण मराठी भाषेचाच वापर करावा. किती दिवसांची वेळ दिली तरी नाही, ते लगेचच सुरू करतील. त्यांना जे काय एक आठवडा 10 दिवस लागतील तयारीला, ते बाकी टेक्निकल ते तुम्हाला व्यवस्थित सांगतील. एक मिनिट धोत्रे बोलते. मी ठरवलं होतं की जोपर्यंत आम्हाला लेखी मिळत नाही तोपर्यंत आम्ही इकडेच थांबणार, आम्ही ऑफिसच्या बाहेर जाणार नाही. आमचं ठिय्या आंदोलन होतं. मला असं वाटतं की हॉटस्टारच्या काचा खूप महाग आहेत, हे त्यांना पाळावंच लागेल. आपण सांगावं. हा, मी राकेश धोत्रे. गेले 3 तास पहिलं म्हणजे ह्यांच्याशी संदर्भ साधून आहे आणि मनापासून आभार की त्यांनी तो संदर्भ केला आमच्याशी. असं कधीच झालं नाही आहे आणि असं कधीच होणार नाही की म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही राहता, ज्या ठिकाणी तुम्ही धंदा करता, तिकडे तुम्ही कुठल्याही भाषेला डावजू शकत नाही आणि शकणारही नाही. त्या अनुषंगानेच मी सांगतोय तुम्हाला की आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मराठी लँग्वेज आमच्या प्लॅनमध्ये अगोदर ही होती, फक्त चॅम्पियन्स नाही आतापासून, राईट. पण म्हणजे थँकफुली आज आम्ही इथे यांच्याबरोबर चर्चा करून त्यांना सांगितलेलं आहे की आम्ही ते करणार आहोत. अहो मला त्याच्यामध्ये एक सांगा, तुमच्या सगळ्यांचा आम्हाला- मराठी सोडून बोला. हरियाणवी, भोजपुरी, तमिळ, तेलुगू, कन्नडा, हिंदी, इंग्लिश, मराठी सोडून सगळ्या भाषांमध्ये समालोचन होतं. महाराष्ट्रामध्ये मराठी नको. म्हणजे प्रश्न असा उपस्थित होतो की जे सरकारमध्ये गुप्ता ते का नाही भेटायला आले, हा आमचा तोच तर प्रश्न आहे. हे नेहमी असंच करतात. कुठलंही आंदोलन असेल तर एक तर मराठी माणसाला पुढे करायचं. आज इथे जर का मराठी नसते तर काय झालं असतं? मराठी अधिकारी जर का आला नसता तर आम्ही चर्चा केली असती का? 100% चर्चा केली नसती. आज इकडे चित्र वेगळं असतं. पण मी त्यांना धन्यवाद देतो. त्यांनी यांच्या वरिष्ठांना देखील सांगावं की याच्यापुढे मराठी भाषेचा गळचेपी आम्ही सहन करणार नाही. आज तुम्ही आम्हाला हे जे पत्र दिलं आणि मराठीमध्ये आपण समालोचन सुरू करणार आहात त्याबद्दल मी आपले आभार मानतो. आणि आपल्या व्यवस्थापकांना हे आमच्याकडनं निवेदन आहे, याच्यापुढे कृपा करून मराठी भाषेचा मान सन्मान आपल्या चॅनलकडनं राखला जाईल ही आशा बाळगतो. म्हणजे एक शेवटचा प्रश्न की महाराष्ट्रामध्ये कुठेतरी अशा कंपन्यांकडूनच मराठी माणसावरती अन्याय होतोय का? जिथे जिथे मुळे अशा आमच्या मराठी भाषेवर किंवा मराठी माणसावर अन्याय होतो तिथे तिथे मनसे आक्रमकपणे आणि ठामपणे उभी राहते. याच्या पुढे देखील मराठी भाषेचा, मराठी माणसाचा, मराठीचा अपमान झाला तिथे तिथे मनसे खंबीरपणे उभे राहील.
एवढे दिवस झाले त्यांनी प्रश्न उपस्थित केला की अजूनपर्यंत मराठी भाषा का लागली गेली नाही, जिकडे भोजपुरी आहे तेलुगू आहे, कारण काय होते? तोच प्रश्न मी यांना विचारला. तर क्रिकेटच्या सामन्यांचं समालोचन मराठीमध्ये असावं या आग्रही भूमिकेच्यासाठी मनसेनं आज मुंबईमध्ये आंदोलन केलं. हॉटस्टार मराठीतून क्रिकेटचं समालोचन का उपलब्ध करत नाही असा प्रश्न अमेय खोपकर यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रात मराठीसाठी भांडावं लागतं. पुढे त्यांना कंटिन्यू करायचं आहे, कुठलीही सबब देता येणार नाही. स्टुडिओ वगैरे जो सेट आहे तो पूर्णपणे कायमस्वरूपी त्यांना ठेवावा लागणार आहे. जोपर्यंत चॅनल चालणार आहे तोपर्यंत अगर नाहीच हे करणार असतील तर मग आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमच्या पद्धतीने काम करू. दरम्यान मनसेच्या या आंदोलनाला यश येताना दिसतंय. संबंधित करमणूक वाहिनीकडून मराठीमध्ये क्रिकेटचं समालोचन उपलब्ध केलं जाईल असं आश्वासन आंदोलकांना दिलं आहे. मनसेच्या आंदोलनाच्या निमित्तानं आलेलं यश हे किती दिवसात सक्रिय होतं आणि प्रत्यक्षात अनुभवायला मिळतं हे सुद्धा आपल्याला पाहायचंय. चॅम्पियन्स ट्रॉफीचं समालोचन मराठीमध्ये आपल्याला ऐकायला मिळू शकेल अशी अपेक्षा या निमित्तानं आपण व्यक्त करतोय.